आपल्या सरकारने किती निर्णय घेतले? आज शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विमा, आणि परवा आमच्या धनंजयनी सभागृहामध्ये सांगितलं, अख्ख्या देशामध्ये पीक विम्याच्या पेमेंटचा रेकॉर्ड महाराष्ट्राने तयार केलाय. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना पीक विमा हा महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे. आपण शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांकरता सुरू केली. 6,000 केंद्र सरकार देत आहे, तर 6,000 राज्य सरकार देत आहे. आताच दादांनी सांगितलं, आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय. आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार? काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय होणार? मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो, कोणाचाही बुद्धिभेद करू नका. अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही, तर आता वसूल करायला निघणार आहे? आम्ही केलाय कोणाला वसूल? आजपर्यंत केलाय. त्यामुळे जुना वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे. पण नव्याने कोणालाही 1 पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही, हा आपला निर्णय आहे. आणि हा निर्णय घेत असताना एकीकडे आपण हा निर्णय घेतला, तर काही लोक म्हणाले तुम्ही पण त्या जुन्या सरकारसारखं करणार का, की आता निवडणूक आहे म्हणून मोफत वीज, झिरो बिल, निवडणुका गेल्या की जुन्या 4 महिन्याचं जोडून बिल, अशा प्रकारचं तुम्ही करणार आहे का? असं बिलकुल नाही. कारण आम्ही सस्टेनेबल योजना तयार केली आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत आमचे जे कृषीचे फीडर आहेत, या फीडरला आम्ही सोलरवर कन्वर्ट करतो आहोत. याच्यामध्ये 9,000 मेगावॅटच्या फीडरचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे, जे 18 महिन्यामध्ये आम्ही संपवणार आहोत. याचा फायदा काय आहे? याचा फायदा असा आहे, 18 महिन्यानंतर या 9,000 मेगावॅटच्या फीडरवर जेवढे शेतकरी आहेत, या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस मिळणार आहे. आणि राज्य सरकारला फायदा काय आहे? आज राज्य सरकार शेतकऱ्याला जी वीज देतं, राज्य सरकारला त्याचे 7 रुपये पडतात. शेतकऱ्याकडनं आपण 1.25 रुपया घेतो किंवा 1.5 रुपया घेतो, म्हणजे मधले पैसे क्रॉस सबसिडीने आपल्याला द्यावे लागतात. जी 7 रुपयाची वीज होती, ती या 9,000 मेगावॅट करता सौर ऊर्जेमुळे 2 रुपये 81 पैसे ते 3 रुपये 5 पैशात आपल्याला मिळाली आहे. म्हणजे एका युनिटच्या मागे 4 रुपये आपण वाचवतोय. म्हणजे आजपासून 4 वर्षांनी आता जेवढी सबसिडी आहे त्याही पेक्षा कमी सबसिडीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देऊ शकू. त्यामुळे आम्ही तयार केलेली योजना ही अशी योजना आहे की जी जन्मभर सस्टेन करता येईल. याच्याकरता राज्य सरकारकडनं पुढच्या 4 वर्षात 1 पैसा देखील आम्हाला द्यावा लागणार नाही.